गर्दीच्या माथ्यावरती बुक्क्यात केशरी हसतो, सोडूनी संकट सारे तो दिवस मोकळा बसतो. कानात गरजते कीर्तन, श्वासाला गुंगी येते, खोलात सांडले कोणी चमकून मनाशी येते. नांगरली छाती सारी अन कळस लागला हाती, पांग फेडूनी दमली निरमली देह माती. झाले भय निस्तेज झिंकताना मळली लाज, ओठावर नाव जयाचे त्या विठूस भेटीनं आज, त्या विठूस भेटीनं आज. नमस्कार. आजच्या या आषाढी स्पेशल एपिसोडमध्ये मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सहप्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. सर्वप्रथम स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं आणि सुरांचा शहेनशाह राहुल दादाचं. आणि त्याच सोबत स्वागत करूयात आपल्या टीम कॅप्टन्सचं, नादमधुर सह्याद्रीची कॅप्टन सावनी रवींद्र, स्वरमय कोकणची कॅप्टन जुईली जोगळेकरचं, सूरसाज विदर्भचे कॅप्टन राहुल सक्सेना आणि लाईटदार मराठवाड्याचे कॅप्टन अभिजित कोसंबी. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या हाऊस बँडचं. मित्रांनो, आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला म्हणजेच विठू माऊलीला भेटण्याचा दिवस, त्याची आराधना करण्याचा दिवस. आजच्या दिवशी समाजाच्या कानाकोपऱ्यातून भक्तांचा प्रचंड मोठा जनसमुदाय एकाच वाटेनं, एकाच उद्देशानं आणि एकाच दिशेनं निघतो आपल्या लाडक्या विठू माऊलीच्या दिशेनं. आजचा हा दिवस जसा प्रत्येकाला एकत्र आणतो, तसाच संगीत सम्राटचा हा मंच सुद्धा तमाम महाराष्ट्राला एकत्र आणतो. आणि आजचा हा एपिसोड आपण त्या विठुरायाच्या आशीर्वादानंच सुरू करतोय. मित्रांनो, या आठवड्यातही सर्व टीम्स मधल्या उर्वरित स्पर्धकांचे दर्जेदार परफॉर्मन्सेस होणार आहेत. आणि त्याच सोबत आपल्या टीम्सना अधिकाधिक गुण मिळवून देण्यासाठी आपले कॅप्टन सुद्धा मैदानात उतरणार आहेत. या आठवड्यात कुठल्या टीम्स एकमेकांविरुद्ध असणार आहेत, कोण कोण स्पर्धक मैदानात उतरणार आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आषाढी एकादशी निमित्त तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे बरं का. ते सरप्राईज काय आहे हे मी तुम्हाला सांगणार नाहीये, दाखवणार आहे डायरेक्ट, तुम्हीच बघा. भेटीची आवडी उतावीळ मन, भेटीची आवडी उतावीळ मन, लागले से ध्यान, लागले से ध्यान, जीवी जीवा लागले से ध्यान, जीवी जीवा भेटीची आवडी उतावीळ मन, भेटीची आवडी उतावीळ मन. नेत्र उन्मळीत, नेत्र उन्मळीत, राहिले तटस्थी, नेत्र उन्मळीत, राहिले तटस्थी. गंगा अश्रुपाती, गंगा अश्रुपाती, वाहविली गंगा अश्रुपाती,
तुका म्हणे तुका तुका म्हणे तुम्ही करा साचपण तुका म्हणे तुम्ही करा साचपण तुका म्हणे तुम्ही करा साचपण मुळीच्या वचना आपुलिया भेटीची आवडी उतावीळ मन भेटीची आवडी उतावीळ मन लागले से ध्यान जीवी जीवा भेटीची आवडी उतावीळ मन भेटीची आवडी उतावीळ मन भेटीची आवडी उतावीळ मन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या महाराष्ट्राचे लाडके शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी यांचं. शौनक दादा, तू इतकी सुंदर या एपिसोडची सुरुवात करून दिलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. जजेस, आज कोण कोणाविरुद्ध लढणार आहे? आज स्वरमय कोकण आणि नादमधुर सह्याद्री यांच्यामध्ये सामना रंगाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. वा, पहिले मी सावनीला विचारणार आहे. सावनी, तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? माझ्या टीम मधून आता संदीप आणि चेतन येत आहेत. जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल देवा तुझ्या नावाचं याड लागल देवा तुझ्या नावाचं याड लागल. जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल देवा तुझ्या नावाचं याड लागल देवा तुझ्या नावाचं याड लागल. याड लागल याड लागल याड लागल याड लागल याड लागल याड लागल जेव्हा तुझ्या नावाचं याड लागल देवा तुझ्या नावाचं याड लागल. चंद्र सुर्वे डोळ तुझं आभाळ हे भाळ तुझं झुळू झुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं चंद्र सुर्वे डोळ तुझं आभाळ हे भाळ तुझं झुळू झुळू पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं तुझ्या इना संसार हो तुझ्या इना संसार हो कडू जार सारा नाव तुझं घेतलं ना गोड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागल देवा तुझ्या नावाचं याड लागल. जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल जिथं तिथं रूप
खूप मस्त झालं गाणं. थँक्यू. राहुल दादा. संदीप चेतन एकदम स्पिरिटेड आणि फ्रेश परफॉर्मन्स होता. सो व्हेरी नाईस. ऑल द व्हेरी बेस्ट. खूप छान छान छान. मला खूप छान वाटलं. धन्यवाद दादा. आदर्श. क्या बात आहे, आवाज वाढव. थँक्यू. मला लय आवडलं. धन्यवाद दादा. कार्यक्रम सुरू झाल्यापासून माझं असं झालं की शौनक दादा आपल्या घरात आलाय आणि आपण घरात पाहुणं आलं की आपण आपलं बेस्ट जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या घरात हे आहे, माझ्याकडे हे खायला आहे, ते आहे, ते सगळं पाहुण्यांना आपण देण्याचा प्रयत्न करतो. दादा यांनी तोडलंय की नाही ये बात हे आहे. पण आहे आमच्याकडे. तर मला अभिमान वाटला. यामध्ये आमच्या म्युझिक टीमची खूप मोठं योगदान आहे आमचं हे गाणं चांगलं होण्यामागे. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या आपल्या टाळ्या. हाऊस बँड साठी. शौनक दादा. वाह क्या बात है. तुम्हाला माहिती आहे एक बंदिश आहे त्याचे शब्दच आहेत. कहत मन रंग आप रंगे बिना कैसे रंगे कोई. म्हणजे तुम्ही स्वतःच आपल्या गाण्यात रंगला नाही तर दुसरा कसा रंगणार तुमच्या गाण्यात. आणि तुम्ही इतके रंगला होतात त्या गाण्यात. तुमचे आवाज तर कमाल आहेत, काय वादच नाही त्या बाबतीत. पण तुम्ही स्वतः रंगला होतात त्या गाण्यात आणि तो रंग तुम्ही असं जमवला की आम्हालाही तुम्ही रंगून घेतलं त्या गाण्यात. थँक्यू. वाह क्या बात आहे. धन्यवाद. किती छान कमेंट्स मिळाले तुम्हाला दोघांना. धन्यवाद. क्या बात आहे. वा. आणि आम्हाला ही संधी देण्यासाठी आम्ही झी युवा आणि संगीत सम्राटचे आम्ही खूप 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 आभारी आहोत. खरंच आमच्या आयुष्यातली खूप मोठी संधी आहे. आमच्या आईवडिलांची खूप इच्छा होती टीव्हीवर एकदा तरी आमच्या मुलांनी दिसावं. आम्ही खूप म्हणजे बऱ्याच वर्षांपासून आम्ही प्रयत्न करतोय की दिसलं पाहिजे. मला आईंना सांगायचं आहे की आई तुमची मुलं दिसतायत, ही सुंदर दिसतायत, मस्त दिसतायत, हँडसम दिसतायत आणि तितकंच चांगलं गातायत ती. तर आम्हालाही अभिमान आहे त्यांचा. थँक्यू. संदीप आणि चेतन तुम्ही फक्त दिसलाच नाहीत तर महाराष्ट्राच्या मनामनात जाऊन बसलाय आता. त्यामुळे सगळ्यांना आम्हाला तुमचा अभिमान आहे. पण आता निकाल मात्र बाकी आहे. पण तोवर तुमच्या टीम बॉक्समध्ये तुम्ही जाऊन बसू शकता. थँक्यू. तर आता मी थेट जाणार आहे आपल्या जुईलीच्या टीमकडे आणि तिला विचारणार आहे की तुझ्या टीम मधून कोण येणार आहे. आता डिवोट झालं तसंच माझ्या टीमच्या 2 प्रिन्सेस आहेत माझ्याकडे आणि त्या गोडही दिसत आहेत खूप एकदम. गोड दिसतायत. सो अक्षय आणि प्राप्ती. अक्षय आणि प्राप्तीसाठी जोरदार टाळ्या. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला संसार फिलना. ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी सावरीच्या पावलांनी विठूच्या आभारी. ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी सावरीच्या पावलांनी विठूच्या आभारी. तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई. घे पदरात आम्हा घरी छाया धरबाई. तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान. दे वरदान हो तुझ्या पालखीचे भोई. रघुमाई 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 थँक्यू. किती गोड गायलात तुम्ही दोघी. थँक्यू. आपण आपल्या परीक्षकांना विचारूयात. आदर्श. कुठेतरी म्हणतो ना आपण संसाराला
जोडीदाराची गरज असते तेव्हा संसार आपला सुरळीत चालतो. तर हे अख्ख्या जगातल्या स्त्रियांसाठी गाणं आहे. रखुमाई तुझी गरज आहे आम्हाला, विठोबाला तुझी गरज आहे. तू आहेस म्हणून विठोबा आहे, विठोबा आहे म्हणून सगळं आहे. ही जी भावना आहे ती तुम्ही पोचवलीत, तो इनसेन्स जपलात. अजून छान होऊ शकलं असतं गाणं. पिचिंगला कुठे कुठे हल्लं. मी खुश आहे की तुम्ही हे गाणं गायलात आणि मला खूप आवडलं. थँक्यू. थँक्यू. राहुल दादा. प्राप्ती, अक्षया, तुमच्याकडून अपेक्षा खूप आहेत, कारण तुम्ही खूप चांगल्या दोघी गाता, त्याच्यामुळे तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. त्या जर मी थोड्याशा इथून इथे केल्या तर तुमचं गाणं फॅन्टॅस्टिक होतं. ऑल द व्हेरी बेस्ट. ओके. थँक्यू. आणि आता प्रथेप्रमाणे मी स्टेजवर बोलवणार आहे नादमधुर सह्याद्रीच्या टीम मधील संदीप आणि चेतनला. कुणाला मिळणारे तो एक बहुमूल्य गुण बघूयात. जजेस, ओव्हर टू यू. खूप छान दोघांनीही गायलं. काही चुका तुमच्याही होत्या, काही चुका या दोघींच्याही आहेत, पण जास्त परफॉर्मन्स आवडलेली टीम आहे नाद मधुर सह्याद्री. त्या टीमला आम्ही 1 पॉइंट देतोय. कॉंग्रॅच्युलेशन संदीप आणि चेतन. तुम्हाला मी तुमच्या टीम बॉक्स मध्ये जाण्याची विनंती करते. थँक्यू. आता या दोघी जणी परफॉर्म करणार आहेत आणि दोघींपैकी एक आपल्या टीमसाठी घेऊन जाणार आहे एक नाही तर तब्बल 2 बहुमूल्य गुण. सावनी, आपण तुझ्यापासून सुरुवात करणार आहोत. विश यू ऑल द बेस्ट. हरी हरी ज्ञानासाधासी पावाना, हरी हरी ज्ञानासाधासी
थँक्यू सो मच. क्या बात है सावनी, किती सुंदर गायलीस. आदर्शनी तुला स्टँडिंग ओवेशन दिले तर आपण पहिले त्यालाच विचारूयात. मला खूप आवडलं सावनी. थँक्यू. नाद मधुर सह्याद्री, आवाज वाढव. क्या बात है. धन्यवाद. शौनक दादा. सावनी ही शास्त्रीय संगीतातल्या घराण्यातनं येते. तिचे वडील फार उच्च दर्जाचे गायक आहेत, आई पण. आणि मी खूप वर्ष तिला ऐकतोय आणि तिच्यात दरवेळेस मी ऐकतो तेव्हा काही ना काही प्रगती झालेली असते, काही ना काही. आणि मला वाटतं हे जे मेंटॉर्स आहेत त्यांचे, हे कॉम्पिटिशन नाही, कारण हे सगळ्या याच्यातनं पुढे गेलेली गायक आहेत. त्यामुळे ह्यांचं गाणं ऐकायला मजा येतोय बस. वा. धन्यवाद. राहुल दादा. सावनी, तू खूप छान गायलीस, मला खूप आवडलं. आणि अशीच खूप छान तुझी प्रगती हो अशी मी इच्छा व्यक्त करतो. खूप छान, व्हेरी नाईस. सावनी, तुला जजेसचे कमेंट्स मिळालेच आहेत, पण एक व्यक्ती तुझा परफॉर्मन्स खूप जास्त एन्जॉय करत होती आणि ती व्यक्ती आहे म्हणजे संगीत सम्राटचे आपले अनुजी. क्या बात आहे. आई ग, माझं केवढं भाग्य आहे. म्हणजे सावनी, तू जर अशीच गात राहशील गाणी तर आम्हाला सारखं ओरडावं लागेल, स्पॉट दादा पाणी. म्हणजे स्पॉट दादाला सुद्धा मी, त्याला म्हणतात रसभंग. तू तर गात राहतेस, तू तर छानच गात राहतेस. आज तर तू लढायला उतरले जशी कधी काळी लढली होती झाशीची राणी. क्या बात आहे. वा. क्या बात है. क्या बात है अभिजित. झाली कविता म्हणजे. झालं. धन्यवाद. मला असं वाटतं ह्याच्या पुढे आपण काही नको बोलायला. आणि आता मी मंचावर बोलवणारे स्वरमय कोकणच्या कॅप्टनला म्हणजेच क्या बात है जुईली. मी तुझ्याकडनं खरं सांगू, या जॉनरचं गाणं पहिल्यांदाच ऐकलंय. येस. आणि खूप छान गायलीस. थँक्यू. आपण जाऊयात थेट आपल्या परीक्षकांकडे. राहुल दादा. मी पण तुझी गाणी खूप वेळा ऐकलेली आहेत आणि ह्या पद्धतीचं गाणं मी पहिल्यांदाच ऐकलं. पण मला ते खूप आवडलं आणि स्पेशली त्या इतक्या गोड कोरस देत होत्या ना, ह्या निमित्ताने ग्रुपचं तुमच्या बॉन्डिंग दिसलं मला. ते मला खूप जास्ती आवडलं. सो तुमचं खूप खूप मी कौतुक करतो. अतिशय सुरेल आणि छान तुम्ही कोरस दिलात आणि तू पण तितकीच छान गालीस. आय नो तुला ताप आहे
आणि ते कुठेही तुझ्या ह्याच्यात जाणवलं नाही की तुला बरं नाही, तुझा ओढल्यासारखा वाटतोय वगैरे. त्याच्यामुळे तुझं विशेष कौतुक करतो मी. व्हेरी नाईस, थँक्यू. खूप छान. वा, थँक्यू. शौनक दादा. तुम्हाला बरं नाहीये? हो, मग जेव्हा ताप तुम्ही आहे. बरं नसताना अशा गाताय, जेव्हा बरं असेल तेव्हा काय घाल तुम्ही, विचार करतोय मी. नाही पण छान गायलात एकदम, फार छान. थँक्यू. आदर्श. जुईली, ताप असूनही तू इतकं छान गायलीस त्यासाठी. थँक्यू. आणि आता दोन्ही कॅप्टन्सची गाणी झालेली आहेत, तर ती वेळ आलेली आहे आपल्या निकालाची. तर सावनी, तुला मी विनंती करते की तू रंगमंचावर यावंस. आदर्श, अभिजितचं माझ्यासाठी सर शेअर. इर्शाद. हा हा, काय सुचलंय? काय बात आहे, वा वा. खतरनाक. जुईली, तुझं नाव आहे जुईली. हा हा, अरे ते ओके. जुईली, तुझं नाव आहे जुईली. तुझं वेस्टर्न आणि रॉक म्हणजे जसा ब्रुसली. तुझं वेस्टर्न आणि रॉक म्हणजे जसा ब्रुसली. पण आज तुझा अभंग ऐकला आणि आम्हाला साक्षात दिसली विठू माऊली. या बात. थँक्यू. एक मिनिट. क्या बात शौनकला आहे. काहीतरी बोलायचं याच्यावरती. नाही नाही, प्लीज दादा प्लीज. दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे करा. मला असं वाटतं परीक्षकांचा निर्णय झालेला आहे, तर आपण निर्णयाकडे जाऊयात. मला स्पेशली दोघांची ही गाणी आवडली, परफॉर्मन्स आवडला मला. पण माझ्या मते उजवा वाटलेला परफॉर्मन्स ती टीम आहे नाद मधुर सह्याद्री सावनीची टीम. बरं, एक मिनटं. आदर्शला मनापासून असं वाटत होतं की नादमधुर सह्याद्रीला 2 मार्क मिळायला पाहिजेत, आणि मला असं खूप वाटत होतं की सावनीला 2 मार्क मिळायला पाहिजेत. पण आम्हाला असंही वाटत होतं की 2 मार्क कोकणात पण जाऊ देत. स्वरमय कोकण, जुईलीच्या ही टीमला 2 मार्क मिळतात. कॉंग्रॅच्युलेशन सावनी आणि जुईली. मी तुम्हाला दोघींनाही स्थानापन्न व्हायची विनंती करते. थँक्यू. आणि आता मी सरळ जाणार आहे जुईलीकडे. जुईली, तुझ्या टीम मधून आता कोण येणार आहे? माझ्या टीमकडून रणांगणात उतरणारे पंडित मकरंद तुळणकर. वा, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या मकरंदजींसाठी.
क्या बात है, खूप सुंदर. आषाढीच्या निमित्तानं तुम्ही भजनी ठेका इथे सादर केलात आणि अप्रतिम सादरीकरण होतं. आपण आपल्या परीक्षकांकडे जाऊयात. आदर्श, मकरंदजी, तुमचा जो कमांड आहे, तुमचं जे क्लॅरिटी आहे तुमच्या प्लेईंगमध्ये, ती इतकी क्लीन आहे की मला सगळ्या वादकांना सांगायचं की असा तबला संगीत सम्राटमध्ये आहे आणि असा तो साऊंड व्हायला पाहिजे आणि इतक्या क्लॅरिटीने तो वाजला पाहिजे. तर मला हे येणाऱ्या पुढच्या पिढीला तुम्ही एक आदर्श क्रिएट करताय आणि तुम्ही एक तुमची लेवल सेट केली आहे. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही ऑडिशनपासून आत्तापर्यंत तुम्ही अफलातूनच वाजवता, अजून काहीतरी वेगळं तुम्ही ट्राय का नाही करत? मला नेक्स्ट टाइम ते बघायची उत्सुकता आहे. थँक्यू सर. शौनक दादा, मला मकरंदना इकडे बघून पहिले आश्चर्य वाटलं, कारण मकरंद हे व्यावसायिक कलाकार आहेत. त्यांनी माझ्यावर तबलाही वाजवला आहे, गाण्याला साथ केली आहे आणि मी खूप वर्ष त्यांना ओळखतो. आणि एक मला वाटतं त्यांचं परीक्षण करण्यापेक्षा असं मला वाटतं ही इज अ असेट फॉर संगीत सम्राट. क्या बात है. थँक्यू. आणि आता मी जाणार आहे नादमधुर सह्याद्रीच्या सावनीकडे. सावनी, आता तुझ्या टीम मधून या रणांगणात कोण उतरणार आहे? आमच्या सगळ्यांचा लाडका नादमधुर सह्याद्रीचा लिटिल मास्टर आयुष मानकर. हुहू! आयुषसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून गाठ, सुखी संसाराची तोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी आभारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी आभारी दुःख दारिद्र्याने, पडतरी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. बोला विठ्ठल, बोला विठ्ठल 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 विठ्ठल. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान गायलास आयुष. थँक्यू मॅम. आपण परीक्षकांना त्यांची मतं विचारूयात. राहुल दादा, तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि हे मी प्रत्येक वेळेला तुला सांगतो आणि तरीही मला प्रत्येक वेळेला सांगावंसं वाटतं. विठ्ठलाचा जेव्हा गजर चालू झाला ना, तिथपर्यंत खूप छान वाटलं मला. त्याच्यामध्ये जरासं असं मला वाटलं की तू थोडासा टेंटेटिव्ह झालास. त्याच्यातल्या हरकती असतील किंवा मी तुला हे आत्ता सांगणारच नाही की समर्पणाची भावना कशी असायला पाहिजे. कोणचंही आपण गीत गातो तेव्हा सुरांवर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं, कसं करायचं, ह्याच्यात मी आता जाणारच नाही, कारण आता हे तुझं वय आहे, हे एन्जॉय करण्याचं आहे. पण ह्या बरोबरीने कोणत्या तरी चांगल्या गुरुचे पाय धरण्याचं पण हे वय आहे. दॅट डज नॉट टेक अवे युअर ब्रिलियंट परफॉर्मन्स. मला तुझा परफॉर्मन्स खूप आवडला. ऑल द व्हेरी बेस्ट बेटा. थँक्यू सर. आदर्श, मला तुझं कौतुक करायचं खूप. थँक्यू सर. हे गाणं स्केलला खूप वरती आहे, तिथे आम्ही पण नाही पोहोचू शकत रे. ते आय थिंक काळी 4ला गाणं आहे आजोबांनी गायलेलं ओरिजिनल, आणि ते ऑलमोस्ट हार्मोनियम संपते त्याच्यावरती जातं. मला खरं तर सांगायचं आहे मला माझ्या आजोबांबद्दल की ते असे होते, त्यांचं गाणं ते कुठल्याही पट्टीत गाऊ दे, ते
खर्जातही गायचे, लोजलाही तितकेच गोड साऊंड करायचे. मीही जास्तीत जास्त कुठे आता लोकांना कळणार नाही या सगळ्या गोष्टी, सफेद 7 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यावरती हार्मोनियमला, आपल्या नॉर्मल हार्मोनियमला एक सफेद 1चा सूर असतो, पण त्याच्याही वरती अजून 4-5 सूर आजोबा गायचे माझे. त्यांची गायकी, त्यांचं गाणं तू निवडलंस आणि तुला आज ते गावाचं वाटलं. तुझ्या वयात खूप झालं रे, तू गाणं खूप छान गायलास, मला खूप आवडलं. थँक्यू व्हेरी थँक्यू मच. सर. आणि ज्या आपण गाण्याविषयी बोलतोय त्याच्या प्लीज एक 4 ओळी तू इथे येऊन गाव्यास अशी माझी इच्छा आहे. सप्तसुरानी नटलेले असे रत्न जडित लेणे होते, त्या कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते. बंद्या रुपायावानी खण खण वाजणारे नाणे होते, अन कोकिळा ही मान डोलवी असे प्रल्हादाचे गाणे होते. सुखी संसाराची सोडून गाठ, सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून गाठ, सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा. आशा दारिद्र्याचा, आशा दारिद्र्याचा भावनायनाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून गाठ, सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे आदर्श. म्हणजे असं वाटत होतं की संपू नये हा परफॉर्मन्स, आणि आयुषला आणि आम्हा सगळ्यांना इतका सुंदर क्षण दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि आता वेळ झाली आहे निकालाची. त्यासाठी मी इथे मकरंदजींना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आता मी जाणार आहे आपल्या परीक्षकांकडे. परत एकदा पेच पडलेला आहे आणि पेच खूप मोठा आहे. एकीकडे मकरंदजी आणि एकीकडे आयुष. खूप कठीण निर्णय हा. परत एकदा म्हणजे खरोखर हृदयावरती दगड ठेवून आम्हाला हे करायला लागतंय, कारण हा फॉर्मॅट आहे. आयुष, तू खूप छान गायलास, फक्त शेवटी तू गडबडलास. एक एवढीशी गोष्ट
होती जी तुझ्या अगेन्स्ट गेली, फक्त त्यामुळे तुला 1 मार्क मिळू शकत नाहीये. अदरवाईज आम्ही तुला 1 मार्क नक्की दिला असता. पण अर्थात स्वरमय कोकण यांना 1 मार्क मिळणारच आहे, त्याच्यामध्ये वादच नाहीये. त्याच्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. तर अशा प्रकारे स्वरमय कोकणला 1 गुण मिळालेला आहे. अभिनंदन मकरंजी. तुम्ही जाऊन बसू शकता. आयुष, ऑल द बेस्ट. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. सावनी, कोण येत आहे तुझ्या टीम मधून? माझ्या टीममधनं मला असं वाटतं की आता आपण दुसऱ्या राऊंडमध्ये पोचलोय आणि सगळंच खूप अवघड होत चाललंय. तर हा अवघडपणा टिकवून ठेवायला माझी स्ट्रॉंग कंटेंडर मानसी जोशीला मी आमंत्रित करते. क्या बात है. सुंदर झालं मानसी गाणं, खूप सुंदर. आपण आपल्या जजेसना विचारूयात. आदर्श. मानसी, सगळ्यात आधी मी तुझं कौतुक करेन की तू हे गाणं निवडलंस आणि आत्तापर्यंत तू जे काय गायले, जे वेगवेगळे जॉनर्स ट्राय केले, त्यापेक्षा हे खूप वेगळं होतं आणि मी स्वतः सरप्राईज आहे की तू हे गाणं निवडलंस आणि तू त्या ठहरावने गायचा प्रयत्न केलास. कुठे कुठे ते पूर्ण नाही झालं. जी काय हरकत तू करत होतीस, तू व्हेरिएशन्स करण्याचा प्रयत्न करत होतीस, त्यात एक कॉन्फिडन्स असता ना तुझा स्वतःचा की मी होल्ड केलं हे गाणं, ते होल्डच नव्हता तुझ्या ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये. पण मला तुला खरंच सलाम करायचा आहे की तू काहीतरी वेगळं ट्राय करतेस. थँक्यू. येस. राहुल दादा.
मला तुझा अटेम्प्ट आवडला. तू वेगळं गाणं गायलास. मला त्याच्याकरता तुझं खूप कौतुक करतो मी. कारण ना आपला एक कम्फर्ट झोन असतो ना, त्याच्यातनं बाहेर पडून काहीतरी वेगळं ट्राय करणं आणि तेही पूर्ण महाराष्ट्राच्या समोर. मला असं वाटतं की ह्याला खूप काय धैर्य लागतं आणि कॉन्फिडन्सही लागतो. तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता. पण जर तू ती जी हरकत आहे ना, प्रत्येक ज्या छोट्या छोट्या हरकती आहेत ना, तुझं नीट कमिट केलं असतंस ना त्याला, तर त्यात अशा छान गोल आल्या असत्या. तू या गोष्टींवरती काम करावंस, कारण यू हॅव अ व्हेरी ब्राईट फ्युचर. आणि खूप छान गायलीस तू. थँक्यू शौनक दादा. मानसी हे गान सरस्वती किशोरताई आमोणकरांनी संगीतबद्ध केलेलं आणि अजरामार केलेलं अभंग आहे. तुमचा अटेम्प्ट खूप छान होता. तुमच्या वयाच्या मानाने आणि तुमच्या आकाराच्या मानाने आवाजही मोठा आहे तुमचा, आणि वयाच्या मानाने तुम्ही ही रचना गायली हे याचं कौतुक आहे. किशोरीताई म्हणजे सुराचा अंतिम टप्पा आहे. तर त्यांच्या रचना गाताना आपल्याला सुराला किती जवळ जाता येईल याचा एक विचार झाला पाहिजे. आणि तुमच्या आवाजात एक नॅचरल फिरत आहे, ती मला फार आवडली. त्याच्यावर तुम्ही रियाज करावा, त्याची सुरांची साधना करावी, तुमचं गाणं नक्की वाढेल. थँक्यू. आणि आता मी वळणार आहे स्वरमय कोकणची कॅप्टन जुईलीकडे. जुईली, तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? सावनीनी तिचा हुकमी एक्का पाठवला तसा मी माझाही हुकमी एक्का पाठवते. मला त्याचा आवाज प्रचंड आवडतो. संदीप माझ्या टीम मधनं जातो. वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या संदीप साठी. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, हा अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर.
संदीप गाणं. आपण जाऊयात आपल्या जजेसकडे. राहुल दादा, अटेम्प्ट चांगला होता, पण मला असं वाटतं की पूर्ण गाणं सुरात नव्हतं बेसिकली. ह्याच्याकडे थोडं नाही, खूप लक्ष देण्याची गरज आहे. विचार कर आणि खरंच त्याच्यावरती काम कर. ऑल द बेस्ट. शौनक दादा, तुमचा आवाज खरं खूप स्ट्रॉंग आहे, चांगला पोत आहे तुमच्या आवाजाचा. काय असतं की गाण्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक तर रियाज आणि साधना. जी गोष्ट आपल्याला येते ती परत परत म्हणणे याला रियाज म्हणतात, आणि जी गोष्ट अदृश्य आहे तिला जर तुम्हाला साधायचं असेल तर त्याला साधना म्हणतात. त्यामुळे तानेचा रियाज केला जातो आणि सुरांची साधना केली जाते. तर मला वाटतं थोडी तुम्ही सुरांची अजून साधना केली पाहिजे. थँक्यू. माझी फार इच्छा आहे की 2 वेळी तुझ्याकडनं ह्या अभंगाच्या जर झाल्या. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. हा अवघे गरजे पंढरपूर, देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी, सुखा लागी आलाया हो, सुखा लागी आलाया हो. आनंदाचा पूर, आनंदाचा पूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर. खूप सुंदर शौनक दादा. संदीप, कमेंट्स मिळाल्यात आपल्याला जजेसच्या, आणि आता आपण वळणार आहोत निकालाकडे. त्यासाठी मी बोलवणार आहे इथे मानसीला. तर दोन्हीही परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला तुमचा निर्णय सांगण्याची विनंती करते. मानसी, संदीप, दोघांचे अटेम्प्ट आम्हाला आवडले, पण मला वाटतं की पहिल्या एपिसोडपासून आपण हे म्हणतोय की संगीत सम्राट पर्व दुसरे हे 1 लेवल अप आहे. तर आम्हाला असं वाटलं नाही की हा 1 लेवल अप परफॉर्मन्स होता. सो तुम्हाला दोघांनाही 1 मार्क आम्ही देऊ शकत नाही आहोत, पण काही हरकत नाही. आजचा दिवस तुमचा नव्हता, पण उद्याचा दिवस तुमचा नक्की असू शकेल. त्याच्यामुळे खूप खूप मेहनत करा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. काय स्कोर झालाय ते आपण एकदा नजर टाकूयात स्कोर बोर्ड. स्वरमय कोकणला मिळाले 3 गुण आणि नादमधुर सह्याद्रीला सुद्धा मिळाले 3 गुण. शौनक दादा, 3 ऑगस्टला पुष्पक विमान हा चित्रपट आमच्या समोर तुम्ही सगळे घेऊन येणार आहात, त्याबद्दल थोडंसं सांग ना आम्हाला. हा झी स्टुडिओचा नवीन सिनेमा आहे पुष्पक विमान. याचा दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आहे आणि संगीत फार क्रिएटिव्ह संगीतकार मी ज्यांना मानतो नरेंद्र भिडे यांचं आहे. यात मी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी आम्ही सगळे गायलो आहे. आपण सगळ्यांना मी विनंती करतो, पैसे देऊन तिकीट घेऊन सिनेमा जाऊन बघा. नक्कीच सगळेजण हा चित्रपट पैसे देऊन आणि तिकीट घेऊन बघायला जातील याची मला खात्री आहे. आजच्या एपिसोड प्रमाणेच तू उद्याच्या एपिसोडमध्ये सुद्धा आमच्यामध्ये सामील व्हावंस आणि तुझ्या गाण्यांनी आणि अनुभवांनी आम्हाला अजून समृद्ध करावंस. जरूर. मलाही चांगले एवढे आर्टिस्ट आहेत, त्यांची गाणी ऐकायला मिळतील आणि 2 होनहार जजेस बरोबर मी बसलोय, त्याचाही आनंद मिळतोय. तर मी पुढच्या एपिसोडला नक्कीच थांबेन. थँक्यू सो मच. बघता बघता आपण आजच्या भागाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलोय.
उद्या पण इतकीच मजा येणार आहे, कारण 2 टीम्सचे आणि त्यांच्या कॅप्टनचे परफॉर्मन्सेस अजूनही बाकी आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सहप्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.